नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पार्थचा काव्यासाठी एक मोठा सरप्राईज प्लॅन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता हा सरप्राईज प्लॅन असा असतो की आता काव्या आणि पार्थने मिळून IIP रोडच्या कॉन्ट्रॅक्टर विरोधात स्टिंग ऑपरेशन सुरू केलेलं असतं. तर आता काव्या प्रेग्नंट असल्यामुळे तिला ह्या जास्तीच्या धावपळीमुळे खूप ताणतणाव आलेला असतो. त्यामुळे आता पार्थ काव्याचा ताणतणाव दूर करण्यासाठी त्यांच्या घरच्यांची परवानगी काढून काव्यासोबत गोव्याच्या सुंदर बीचवर फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. पण काव्याला मात्र पार्थचा हा प्लॅन मान्य नसतो, कारण काव्याला तिने घेतलेली जबाबदारी पार पाडायची असते. पण अखेर पार्थ काव्याला हे सगळं टेन्शन विसरायला लावून गोव्याच्या ट्रिपसाठी तयार करतो. तर आता ठरल्याप्रमाणे दोघेही घरच्यांचा निरोप घेऊन त्यांची लगेज बॅग भरून फॉर्च्युनर गाडीमध्ये बसून दोघेही गोव्याच्या प्रसिद्ध बीचवर रिसॉर्टमध्ये मुक्कामी येतात. तर आता सुरुवातीला दोघेही रिसॉर्टमध्ये आल्यावर छान फ्रेश होऊन बीचवर वॉक करायला जातात. यावेळी पार्थ आणि काव्या दोघेही एकमेकांशी छान संवाद साधतात आणि संसारात एकमेकांना पुढे कसे समजून घ्यायचं यावर डिस्कस करत असतात. तर आता यावेळी ते दोघेही बीचवर फिरता फिरता काव्या पार्थला मध्येच थांबवून म्हणते की देशमुख, तुम्ही तुमचे डोळे प्लीज थोड्या वेळ बंद करता का, कारण मी तुमच्यासाठी एक तुम्हाला सरप्राईज दाखवणार आहे. तर आता यावेळी काव्या समुद्राच्या मौशार अशा रुपेरी वाळूमध्ये पार्थचं नाव काढून तिचं त्याच्यावरील प्रेम दाखवून देते. तर आता काव्याने एवढ्या प्रेमाने पार्थचं नाव काढलेलं पाहून पार्थ मात्र आनंदाने भारावूनच जातो. नंतर दोघेही त्यांच्या रोमॅन्टिक अंदाजात गोव्याच्या त्या सुंदर बीचवरील प्रसन्न वातावरणामध्ये एकमेकांच्या प्रेमामध्ये आखंड पडतात. या सीनच्या दरम्यान बॅकग्राऊंडला एक छान गाणं सुद्धा ऐकवलेलं आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळतंय. नंतर काव्या आणि पार्थ दोघेही दुसऱ्या दिवशी गोव्यामधील अथांग समुद्रामध्ये 3 महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या काव्याची सुरक्षित काळजी घेत बागा बीचवर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करून मनमुराद आनंद लुटतात. त्यामुळे काव्या आणि पार्थचा गोव्यात फिरायला गेलेला हा रोमॅन्टिक सीन हा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन आणि दोघांमधील रोमॅन्टिक अनुभूती देणारा ठरणार आहे.